मंचावर सगळेच आजी, मी एकटाच माजी, माझं लवकर पुनर्वसन करा, माजी खासदार सुजय विखेंनी मागणी केली आहे। सत्कार समारंभात सुजय विखेंनी पुनर्वसनाची मागणी केली आहे। भाजपचे माजी खासदार सुजय विखेंनी पुनर्वसनाची मागणी केली असून भाजप आमदारांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी म्हटलंय, मंचावर सगळेच आजी आहेत, सध्या मी एकटाच माजी आहे, त्यामुळे माझं पुनर्वसन करा असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर त्यावेळी सभागृहात एकच हशा पिकला। सुजय विखेंच्या मागणीला उपस्थित भाजप आमदारांनी दुजोरा देत पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली आहे। आता या सगळ्या व्यासपीठावरील सगळ्या मान्यवरांना पाहता कर्डिले साहेब आता फक्त एकच जण माजी राहिला, मी। एक काळ होता तेव्हा मी आजी होतो आणि दुर्दैवाने अनेक लोक माजी होते। तुम्हाला तरी गप्पा मारायला 4-5 लोक होते, पण मी एकटा माझी कोणाकडे जायचं हा माझ्याकडे प्रश्न आहे। आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की सगळ्यांनी मिळून माझा तरी पुनर्वसनाचा काही विचार करा, नाहीतर मी नुसतं भाषणापुरतच आहे। म्हणजे कोणाला ठोकत असेल तर मला लोक बोलून घेतात, म्हणतात पेटून, आणि आपण कार्यक्रम लावू शकलो, पण आता आपला काहीतरी एवढं मोठं शिष्टमंडळ आहे, माझ्यामध्ये शिंदे साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि बरोबर कर्डिले साहेब असतील आणि मग बाकी सगळ्या आमदारांनी हातभर लावलं तर काहीतरी माझ्या पदरातही पडेल, कारण की अजून आम्हाला 3-4 वर्ष अवकाश आहे। 4 वर्षात लोक विसरून जायला बसले। म्हणून आता खासदार साहेब तुम्ही सांगितलं, आता मला आता कुठंतरी आता आपण माझीचं आजी करण्याचं काम करा। आता तुम्ही काय कुठल्या प्रकारची चिंता करू नका। शिंदे साहेबाला तुम्हाला सांगतो का त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सांगतो का येत्या वर्षभरामध्ये तुम्हाला आम्ही राज्यसभेवर पाठवण्याचं काम 100% करण्याचं काम करू। कसं पाठवायचं, कशा पद्धतीने ठरवायचं, काय निर्णय घेण्याचा आम्ही पाहू। तुम्ही काय चिंता कुठल्या प्रकारची करू नका। आम्ही ज्या तुम्हाला सांगतो का आपल्या सगळ्यांनी जर ठरवलं तर काही गोष्ट होण्याचं काम नक्की निश्चितपणे होईल, याची खात्री आता विश्वास या निमित्ताने देण्याचं काम करतोय। तेव्हा भाऊची पुण्य झाली, मी सभापती झालो, तसं आता तुम्हाला काहीतरी करावं लागेल आपल्याला। आता हा एक ठरावच करावा लागेल जिल्ह्याला आपल्याला, कारण त्यांनी ज्या पद्धतीने खिंड लढवली लोकसभेची आणि सगळ्याच मतदारसंघामध्ये अल्पशा मताने पराभव झाल्याच्या नंतर मनाला लागला होता, आणि त्यामुळं तुम्ही मनात कसली इतकीची शंका आणू नका। पालकमंत्री महोदय काय करतील की नाही करतील, पण आम्ही सगळे मिळून तुमचं पुनर्वसन झालं पाहिजे, तुमचा मान सन्मान झाला पाहिजे।